कोल्हापूरचा नेकलेस अशी ओळख असलेल्या रंकाळा तलाव परिसरात प्रचंड कचरा पडून असतो। अशावेळी छत्रपती शिवाजी पेठेतील महादेव तरुण मंडळाच्या वतीनं लहान मुलं आणि तरुणांनी परिश्रम घेऊन तलावातील प्लास्टिकच्या बाटल्या, काच आणि कचरा बाहेर काढला। वास्तविक आपला रंकाळा स्वच्छ राहावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं आवश्यक आहे। कोल्हापूर शहराची ओळख असलेल्या रंकाळा तलावाचा परिसर गलिच्छ बनत चाललाय। काही बेशिस्त आणि उद्दाम नागरिक तलावातील पाण्यात बाटल्या आणि कचरा टाकतात, तर रंकाळ्याच्या काठावरही कचरा पडून असतो। अशावेळी शिवाजी पेठेतील महादेव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी विशेष स्वच्छता मोहीम राबवली। रंकाळा तलावात उतरून पाण्यावर तरंगणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोल आणि इतर कचरा गोळा करण्यात आला। त्यासाठी चेतन दरवान, अमित पवार, करण काशीत, सत्यजित सूर्यवंशी, वैभव आयरेकर, विवेक अडगले यांनी परिश्रम घेतले। रंकाळ्याच्या काठावर साचलेला कचरा पिशव्यांमध्ये भरण्यासाठी बच्चे कंपनीनं योगदान दिलं। सुमारे 4 तासांच्या मोहिमेतून या कार्यकर्त्यांनी रंकाळा टॉवर परिसरातील काही भाग स्वच्छ केलाय। प्रत्येक नागरिकानं रंकाळ्याची स्वच्छता राखण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन महादेव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलंय। या मोहिमेत शिवेंद्र कदम, निशांत जगताप, कपिल संगपाळ, पियुष शिंदे, आतिश दरवान, सोहम अडगले, मंदार पवार, पियुष सुतार, रोहन भालकर यांच्यासह लहान मुलांचा सहभाग होता।